वीज पुरवठा खंडित होणे, यंत्रणेमधील त्रुटी किंवा नियोजनाचा अभाव यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होणे अजिबात सहन केले जाणार नाही. स्काडा प्रणालीचा पूर्ण क्षमतेने वापर करून पाणी वितरण अधिक पारदर्शक आणि नियंत्रित पद्धतीने करावे. शहरातील हद्दवाढ भागातील पाणी एक दिवसाने कमी करा, असा सक्त आदेश महापौर विनायक कोंडल यांनी दिला. मात्र ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे तिथे टँकर देऊ, असे अधिकारी म्हणाले. पाण्यावरून पदाधिकारी व अधिकारी यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. शहरातील पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्याच्या दृष्टीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे मंगळवारी महापौर विनायक कोंडल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, सिद्धेश्वर उत्सुर्गे आणि विभागीय अधिकारी, कनिष्ठ अभियंते, चावीवाले, संबंधित कर्मचारी तसेच महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून